तुकाराम मुंडेंनी भेसळीवर कारवाई सुरू केल्यानंतर जोरदार मागणी होती की राजस्थानी स्वीट मार्ट आणि पाणीपुरी विक्रेत्यांवर कारवाई करावी, कारण सर्वाधिक अस्वच्छता आणि भेसळ यांच्याच पदार्थांमध्ये आढळते। लोकांची जी मागणी होती त्याकडे तुकाराम मुंडेंनी मोर्चा वळवलाय आणि मुंबईत पहिलीच धाड पडली, ज्यात एका प्रसिद्ध मिठाई दुकानाला टाळं ठोकण्यात आलं। मुंबईतल्या मुलुंडमध्ये एफडीएच्या पथकाने धाड टाकली आणि गुप्ता चना भांडारमधले नमुने जप्त केले। मुलुंड पश्चिमेतल्या या दुकानात धाड टाकल्यानंतर दिसून आलं की एकाही पॉकेटवर एक्सपायरी डेट नाही, लेबलिंग नाही, प्रचंड अस्वच्छता आहे, कोणताही नियम पाळला जात नाही आणि हेच ग्राहकांना जशास तसं खाऊ घातलं जातंय। हे सगळं दिसल्यानंतर एफडीएने गुप्ता चना भांडारला पुढील आदेशापर्यंत व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आणि शेव, पुरी, बारीक शेव, भाजलेला चना, संशयास्पद साठा असलेला हिरवा वटाणा असा 114 किलो साठा जप्त केला। बहुतांश मिठाई दुकानांमध्ये ग्राहकांना स्वच्छ आणि पारदर्शक पुढे दिसत असलं तरी ज्या ठिकाणी हे मागे पदार्थ बनवले जातात तिथे प्रचंड अस्वच्छता असते आणि एफडीएचा एकही नियम पाळला जात नाही। घामाघूम झालेले कामगार हे पदार्थ बनवत असतात आणि ग्राहकांच्या जीवाशी खेळ केला जातो। गेल्या काही दिवसांपासून भेसळीवर कारवाई सुरू झाल्यानंतर तुकाराम मुंडेंकडे मिठाई दुकानांवर कारवाई करण्याची मागणी केली जात होती। त्यानुसार एफडीएने आता मुंबईतून या कारवाईला सुरुवात केली आहे आणि लवकरच बाकीच्या शहरातही धाडी पडायला सुरुवात होणार आहे। माहिती कामाची वाटली असेल तर पुढे शेअर करा आणि story.com ला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।